विषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे। सीआयडीने थेट लोकांशी संपर्क करणे आवश्यक आहे, असे म्हणणे आमदार डॉक्टर नीलम गोरे यांचे आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील विषारी दारू प्रकरणाच्या तपासात मृत्यूंचा आणि बाधितांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी व्यापक मोहीम राबवण्याची गरज असल्याचे मत शिवसेना नेता व आमदार डॉक्टर नीलम गोरे यांनी व्यक्त केले। या प्रकरणाच्या तपासाबाबत माहिती घेण्यासाठी त्यांनी मंगळवारी गुन्हे अन्वेषण विभागाच्या सीआयडी कार्यालयामध्ये थेट भेट देऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली। डॉक्टर गोरे यांनी सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक सुनील रामानंद, पोलीस महानिरीक्षक सुधीर हिरेमठ, पोलीस अधीक्षक शफकत अमान, पोलीस उपाध्यक्ष सचिन चव्हाण आणि शामराव काळे यांच्याशी सुमारे 35 मिनिटे चर्चा केली। यावेळी तपासातील काही त्रुटी, स्थानिक नागरिकांच्या तक्रारी आणि पुढे तपासाची दिशा याबाबत यांनी अनेक सूचना मांडल्या। पूर्वी नागरिकांनी काही निवेदनही दिली असतील आणि त्यावर कारवाई झाली नसेल तर तीही माहिती सीआयडी पर्यंत पोहोचवली पाहिजे। त्यामुळे प्रशासनातील हलगर्जीपणा किंवा दुर्लक्ष कोठे झाले आहे हे स्पष्ट होण्यास मदत होईल, असे त्या म्हणाल्या। काही वस्त्यांमध्ये दबावाचे वातावरण, हडपसर, फुगेवाडी आणि इतर काही भागांमध्ये नागरिकांवर दबाव आणला जात असल्याच्या तक्रारी समोर आल्याचे डॉक्टर नीलम गोरे यांनी सांगितले। लोकांना घाबरवणाऱ्या किंवा तपासात अडथळे निर्माण करणाऱ्या समाजकंटांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, असे निलंबित पोलीस अधिकारी स्थानिक पातळीवर हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करू शकतात। त्यामुळे त्याबाबतही खरी जबाबदारी घेण्याची सूचना मी अधिकाऱ्यांना केली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले। उत्पादन शुल्क विभागासह सर्व यंत्रणांची नैतिक जबाबदारी। उत्पादन शुल्क आयुक्त राजेश देशमुख यांच्या कामकाजाबाबत विचारलेल्या प्रश्नांवर डॉक्टर गोरे यांनी अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली। या प्रकरणात उत्पादन शुल्क विभागाकडे यापूर्वी अवैध हातभट्टी आणि विषारी दारूच्या व्यवसायाची माहिती होती, तसेच संबंधितांवर गुन्हेही दाखल करण्यात आले होते। मात्र त्यानंतरही अशा प्रकारची मोठी दुर्घटना घडल्याचे उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यपद्धतींवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे दिसून येत आहे। केवळ कारवाई दाखवणे पुरेसे नसते, तर त्या कारवाईमध्ये परिणाम प्रत्यक्षात दिसणे आवश्यक असते। पूर्वी माहिती असूनही जर अवैध दारूचे जाळे सुरू राहिले असेल तर त्यामागचे नेमकी कुठे त्रुटी राहिली आणि चौकशी झाली पाहिजे, असे डॉक्टर गोरे म्हणाल्या। 22 जून पासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात हा विषय जोरदारपणे मांडला जाईल, असेही डॉक्टर गोरे म्हणाले। अनेक आमदार या प्रकरणात पाहणी करत आहेत। पिंपरी चिंचवड भागात प्रशासनाची हालचाल दिसते, मात्र हडपसर भागात काही प्रमाणात शिथिलता जाणवते, अशी टीकाही त्यांनी केली। महापालिकेने बाधित कुटुंबियांसाठी आर्थिक मदतीची घोषणा केली असली तरी अनेक कुटुंबांपर्यंत ती अद्याप पोहोचलेली नसल्याने डॉक्टर गोरे यांनी सांगितले। समाजातील काही मदतीवर प्रश्न उपस्थित करत आहेत, मात्र मृत व्यक्तींची कुटुंबे ही दारूच्या व्यसनाची नव्हे तर त्या दुर्घटनेने बळी ठरलेले आहेत। त्यांना आधार दिला तर ते पुढे येऊन साक्ष देतील आणि दोषींना शिक्षा होण्यास मदत होईल, असे त्या म्हणाल्या। सरकारने मृत्यूंची वास्तव संख्या स्वीकारून सर्व प्रभावित कुटुंबियांपर्यंत मदत पोहोचवावी, अशी मागणी करत नागरिकांनी कोणतीही माहिती लपवू नये आणि तपास यंत्रणांना सहकार्य करावे, असे आवाहन शिवसेना नेत्या आमदार डॉक्टर नीलम गोरे यांनी केले आहे। धन्यवाद। सन्माननीय श्री रामानंद, सन्माननीय श्री फुलारे हे स्वतः IG आणि ॲडिशनल IG, त्याचबरोबर SP आणि CIDचे संबंधित DYSP अशा सगळ्या 5 जणांशी माझी बैठक झाली। त्यांना जे मी निवेदन दिलेलं आहे त्याची मी परत आपल्याला सगळ्यांना फोटो पाठवते। परंतु अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे मृत्यू झालेले आहेत तर तशी लक्षणं असणारे जे कोणी रुग्ण त्या काळामध्ये हॉस्पिटलमधून बरे होऊन गेले असतील त्यांची संख्यासुद्धा मोजदाद करण्याच्या दृष्टिकोनातून वैद्यकीय व्यावसायिकांचं सहकार्य मागावं। त्याचबरोबर ज्या मृत्यू त्या काळात झालेले आहेत तर त्यांच्या लक्षणांमध्ये आला आणि अटॅकनी गेला किंवा कशाने गेला हे कळलं नाही तर मग पोस्टमॉर्टम होतं, परंतु नुसतंच जिथे दुसरंच काही कारण दाखवलं गेलं असेल त्या प्रत्येक मृत्यूच्या संदर्भातली तपशीलवार माहिती जमा करून त्यामधून जे काही सत्य असेल ते समोर यावं। त्याचबरोबर बरेचसे रुग्ण हे आजारी पडल्यावर किंवा त्यांचा मृत्यू झाल्यावरती दुसऱ्या भागात सुद्धा निघून गेलेले आहेत, मग ते कर्नाटक, लातूर, बिहार अशा ठिकाणी गेलेले आहेत।
तर असे जे लापता झालेले लोक आहेत त्यांचीसुद्धा नोंद होण्याच्या दृष्टिकोनातून अगदी महाराष्ट्रामध्ये दूरदर्शनवरून किंवा तुमच्या माध्यमातून एखादं आवाहन खेड्यापाड्यातील लोकांना कळावं की अशा प्रकारची लक्षणं येऊन पुण्याहून दगावलेला कोणी असेल व्यक्ती तर त्याची माहिती कुटुंबियांनी द्यावी किंवा त्यांच्यावरती कोणी दबाव आणून मुद्दाम त्यांना गायब करतायत का हे पण तपासलं जावं अशा संदर्भातली सूचना झाली. दुसरं जे आरोपीचे लोक असतात ते बऱ्याच वेळेला लोकांची अशी दिशाभूल करतात की CID तर एक दिवस तपास करून जातात आणि नंतर तुमची गाठ लोकलच लोकांशी आहे. तर या दृष्टिकोनातून पिंपरी चिंचवड आणि हडपसर या दोन्ही ठिकाणी एक संपर्क अधिकाऱ्यांना करता येईल अशा प्रकारचं कार्यालय तात्पुरत्या स्वरूपात सुरू करावं आणि एखादा व्हॉट्सअप नंबर ताबडतोब म्हणजे ते दोघंही जे DYSP आहेत त्यांचे नंबर तुमच्याकडून पब्लिक करण्यात यावे की या दारूच्या संदर्भातल्या ज्या काही तक्रारी असतील तर त्या लोकांनी निर्भयपणाने त्यांच्याकडे थेटपणाने पोचवाव्या की जेणेकरून लोकांनी पूर्वी निवेदनं दिली असतील पण त्याच्यावर कारवाई झाली नसेल तर त्या निवेदनाची माहितीसुद्धा CID पोलिसांना कळवावी जेणेकरून कुठे कुठे हलगर्जीपणा झाला हे सगळे मुद्दे समोर येतील. माझी जवळजवळ 35 मिनटं तपशीलवार चर्चा झाली. बऱ्याचशा सूचना मी त्यांना दिलेल्या आहेत. त्यांनी पण मला अनेक माहिती सांगितलेली आहे. त्यातली अनेक माहिती संवेदनशील असल्यामुळे या संदर्भामध्ये आम्ही दिलेल्या सगळ्या सूचना जरी सांगू शकले नाही तरीसुद्धा काही वस्त्यांमध्ये लोकांवरती दबाव आहे. विशेषतः हडपसर भागामध्ये आहे, फुगेवाडीमध्ये आहे, इतर काही वस्त्यांमध्ये आहे. तर त्या दबावाला जबाबदार असणारे जे कोणी गावगुंडपणा करत असतील त्यांच्यावरती सुद्धा कारवाई करावी. पोलिसांचं निलंबन झालं तरी अनेक निलंबन झालेले अधिकारी तिथेच थांबून पिंपरी चिंचवडमध्ये आणि पुण्यामध्ये थांबून काही वेळेला हस्तक्षेप करण्याची सुद्धा भीती असते आणि या दृष्टिकोनातून त्याबद्दलची सुद्धा योग्य ती दक्षता घ्यावी अशा प्रकारच्या सूचना मी दिलेल्या आहेत. पण ताई जर बघायला गेलं तर आज 4 दिवस झाले CIDकडे केस आहे. एका बाजूला मृत्यूंची संख्या अनेक ठिकाणी 21, 20, 22 अशा आहेत पण CIDनी जो अधिकृत आकडा दिलेला आहे तो 15 आहे. मग तफावत नेमकं कोणाकडे या संदर्भामध्ये आता त्यांचा अजून तपास चालला आहे. तपास अजून पूर्ण झालेला नाही आहे आणि त्यामुळे लवकरच याबद्दल ते जी काही वस्तुस्थिती त्यांच्या समोर येईल त्याच्यामध्ये सगळ्या मेडिकल रिपोर्ट बघून नातेवाईकांशी बोलून प्रत्येक मृत्यूची नोंद घेतली जाईल अशा पद्धतीने त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे आणि त्यामुळे तो तफावत आज जरी दिसत असली तरीसुद्धा तुमच्याकडून सुद्धा जी माहिती येते त्याबद्दल लोकांशी खातरजमा करून त्याबदल्या वैद्यकीय परिस्थिती जाणून घेऊन ती तफावत जी आहे ती दूर केली जाईल. महत्त्वाचं आहे कारण सरकारने मदत जी जाहीर केली ती जर गरजूंपर्यंत खरंच पोहोचायची असेल तर त्यांचा मृत्यू यामुळं झाला आहे हे सरकारी यंत्रणेनेच मान्य करावं लागेल. ते नाकारणार तर ती मदत जे खरंच गरजवंत आहे तिथपर्यंत पोहोचणार. जे सरकारी इस्पितळांमध्ये गेलेले रुग्ण आहेत तिथं माहिती सरकारकडे आहेच परंतु जे खाजगी रुग्णालयात गेले किंवा गावी जाऊन किंवा आसपास घरांमध्ये त्यांचे कुठे खेड्यापाड्यात मृत्यू झाले असतील तर ती माहिती जनतेच्या मार्फत सुद्धा पोचली तर त्याची नक्की दखल घेतली जाईल असं मला वाटतं. राजेश देशमुख आहे त्याचे प्रमुख त्यांच्यावर काही कारवाई होत नाही किंवा ते SP जे आहेत कानडे आतून त्यांच्यावर होत नाही. पोलिसांचा बळी दिला जातो पण राजेश देशमुख सर्वच याला जबाबदार आहेत असं नागरिकांचं म्हणणं आहे. त्यांच्यावर कारवाई किंवा निलंबनाची मागणी करतात. मला असं वाटतं की ही सगळ्यांची जबाबदारी असते. उत्पादन शुल्काची जशी जबाबदारी आहे तसं लोकांनी वेळोवेळी निवेदनं देऊन त्याची दखल पोलिसांनी घेतली नसेल तर ते देखील तेवढेच जबाबदार आहेत. या दृष्टिकोनातून उत्पादन शुल्काकडे ही माहिती आधी होती आणि त्यांनी त्याबद्दलचा हा पूर्वी गुन्हाही या हातभट्टीवाल्यावरती दाखल केलेला होता. आता यामध्ये राजेश देशमुखांचं काही त्रुटी राहिली आहे का अजून कोणाच्या काय त्रुटी राहिलेल्या आहेत वरिष्ठ स्तरावरती हा संपूर्णपणाने मला असं वाटतं माननीय मुख्यमंत्र्यांच्या अधिकारातला विषय आहे. त्यांचंही बारीक लक्ष आहे. एकनाथ शिंदेसाहेबांनाही मी याबद्दलची माहिती सगळी कळवलेली आहे आणि त्यात मग जे जे संबंधित असतील त्याबद्दल आणि परत आपल्याला मी नम्रपणे सांगू इच्छिते की 22 जूनपासून अधिवेशन सुरू होतं आहे. त्यामुळे अधिवेशनामध्ये सुद्धा याच्यावर आवाज उठवलाच जाईल. अधिक वेगवेगळे आमदार काही जण आज आता जात आहेत. त्याच्या आधी तर मी गेले प्रत्येक ठिकाणी तर कोणी विशेष भेटायलाही त्यांना गेलेले नव्हते. पिंपरी चिंचवडचे गेले पण हडपसरमध्ये मात्र थोडंसं शिथिलता मला जाणवलेली आहे. दुसरं असं महानगरपालिकेने मदत जाहीर केली आहे पण प्रत्यक्षात ती मदत मिळालेली नाही आहे आणि समाजातले काही लोक आम्हालाच प्रश्न विचारत आहेत की हे दारू पिऊन मेले तर याच्याबद्दल यांच्या कुटुंबियांना का मदत करायची. तर मुळात कुटुंबीय जे आहेत ते काही दारूच्या व्यसनाचे बळी आहेत ते जे आहेत ते आणि त्यामुळे या कुटुंबियांना कुठे ना कुठे धीर दिला तर केसमध्ये कन्व्हिक्शन होऊ शकेल असं मला वाटतं आणि प्रत्येकापर्यंत मदत पोचण्याच्या संदर्भात जे जे आपल्याला सत्य समोर दिसतंय ते आपण सुद्धा सरकारसमोर मांडताच आहात
आणि अजून काही माहिती आली तर ती त्यांच्याकडे द्या, आमच्याकडे द्या, आणि मृत्यूंची संख्या जी वास्तवदर्शी आहे ती नक्कीच सरकारला स्वीकारायला लागेल. हेल्थ डिपार्टमेंटनी कारवाई करायला पाहिजे होती, ती केली असं वाटतं तुम्हाला की काही त्रुटी राहिली? एक तर स्पष्ट त्रुटी दिसते आहे की ते म्हणजे मिथेनॉल हे घातक द्रव्य मिसळलं, ते एका पोर्टलवरून किंवा कुठून त्यांनी प्राप्त केलं, आणि प्राप्त केल्यानंतर इतके धडाधड मृत्यू व्हायला लागले. तर अशा पद्धतीने घातक द्रव्यांचं रसायन लोकांच्या पोटात गेल्यामुळे हा सगळा प्रकार झालेला आहे. आधीच याची संपूर्ण साखळी जर का उत्पादन शुल्क विभागाला तोडता आली असती तर एखाद्याच ठिकाणी घटना घडलेली दिसली असती, पण तसं झालं नाही आहे. त्याच्यामुळे मला असं दिसतं की एक ही मोका किंवा MPDA लागावा अशा पद्धतीची एक साखळी झालेली आहे. उत्पादन शुल्कने अजून काय स्वतःचा अहवाल जर का जाहीर केला की आम्ही काय काय कारवाया केल्या होत्या, लेखी अहवाल, पण मध्यंतरी मी काल पेपरला वाचलं की 1000 ठिकाणी ते छापे घातले म्हणतात, पण कुठे घातले, काय घेतले आम्हाला सुद्धा माहीत नाही आहे. तर त्याच्यामुळे त्या छाप्यांमधून काय निष्पन्न झालं असं त्यांनी एक अहवाल मांडावा असं मला वाटतं. मोकाम कोणावरती लावा? योगेश वानखेडे आरोपी तो तर आहेच, पण उत्पादन शुल्कमधले कोणी जबाबदार असेल? ज्यांच्याकडून मुद्दामून जाणीवपूर्वक दुर्लक्ष झालं असेल ते सगळे याच्यामध्ये जबाबदार आहेत. आणि त्यामध्ये जसे त्यांनी स्वतः विक्री केली त्याचबरोबर ज्यांनी पोचवली विक्री, ज्यांचे स्वतःचे गुत्ते आहेत परत हडपसर आणि इतर ठिकाणी, हे सगळेच जबाबदार आहेत असं मला वाटतं. काही तुम्ही CIDच्या कार्यालयात आलेला आहात. CIDच्या पोलीस अधीक्षक आहेत वैशाली माने यांनी गंभीर आरोप केलेला आहे की महिलांना बजारमध्ये दुजाभाव भेटत आहे, कुठेतरी त्यांची अडवणूक केली जात आहेत. अनेक महिला ज्या आहेत त्या नॉन एक्झिक्युटिव्हला आहेत. सरकार महिलांकडे बघताना कुठेतरी त्यांना पोस्टिंग देताना कुठेतरी हात आकडते घेते असा त्यांचा आरोप आहे. मी लोकशाही वाहिनीचं तुमचं अभिनंदन करीन, पण मी सुद्धा वैशाली माने यांची ऐकली मुलाखत, आणि त्या प्रकारे त्या बोललेल्या आहेत त्याची दखल मला असं वाटतं पोलीस महानिरीक्षक तर घेतील, पण मी हा विचार करते की ती मुलाखतीतले त्यांनी मांडलेले मुद्दे लिहून काढून तुमच्या मुलाखतीसह पोलीस महासंचालकांकडे पाठवावेत, जेणेकरून त्याची दखल घेतली जाईल. आणि याच्यापूर्वी कुठल्याही वाहिनीवर न येता अनेक महिला पोलिसांनी माझ्याकडे ज्या तक्रारी केलेल्या आहेत त्याचा मी वारंवार, मला तर वाटतं निदान 15 तरी केसेसचा मी पाठपुरावा स्वतः केलेला आहे. आणि त्या दृष्टिकोनातून या दृष्टीने अंतर्गत महिला सुरक्षेसाठी त्यांची एक कमिटी आहे ज्याच्यामध्ये स्वतः महिला IPS अधिकारी असतात. वेळोवेळी त्यांच्या कमिट्या पण केल्या जातात, पण सातत्याने या संदर्भातल्या तक्रारींकडे स्वतः IG आणि स्वतः गृहमंत्र्यांनी तपासून घ्यावं. त्यानुसार काही सुधारणा आवश्यक असेल तर ती जरूर करावी असं मला वाटतं. चला, अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. टॉप न्यूज पुणे. जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड. संपर्क क्रमांक 80 80 17 80 77. पुणे शहरात न्यूज रिपोर्टर नेमणे आहे. इच्छुकांनी वरील मोबाईल नंबरवर संपर्क साधावा. टॉप न्यूज पुणे.